हॅलो एव्हरीवन. स्टँडर्ड थर्ड इंग्लिश या पुस्तकातील 1.9 गो 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 ही पोएम आज आपण वाचणार आहोत आणि त्यावरील प्रश्नोत्तरेही पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. ए आहे रीड अलाउड. आता इथे काही शब्द तुम्हाला नवीन प्रकारे वाचायचे आहेत. ॲपॉस्ट्रोफी देऊन इथे शॉर्टमध्ये आपल्याला काही शब्द कसे लिहायचे ते दाखवलेलं आहे. चला सुरुवात करूया. आय हॅव. आय आणि ॲपॉस्ट्रोफी देऊन व्ही ई लिहितात तेव्हा त्याला आय हॅव म्हणायचं. नंतर आय विल, आय शॅलला बघा बरं कसं लिहितात. नंतर आय वुड, आय हॅडला आय आणि ॲपॉस्ट्रोफी देऊन डी फक्त लिहायचा. नंतर व्हॉट इजला व्हॉट्स. नंतर दॅट इजला दॅट्स. लेटस जेव्हा बोलायचं असते किंवा लिहायचं असतं तेव्हा आपण लेट्स लिहायचं. त्यानंतर हु इजला हुज. आय एम लिहिण्यापेक्षा ॲम. डोंट म्हणजे डू नॉट. इट्स, इट इजला इट्स वापरतो आपण. नंतर कॅन नॉट बोलण्यापेक्षा शॉर्टमध्ये आपण कांट बोलतो. आणि वी आरला वी आर. तर अशा प्रकारे आपण हे शब्द पाहिले. पुढे आहे बी. लिसन अँड सिंग. हाऊ डिड यू गेट देअर? हाऊ डिड यू गो? Did you take a bus? No, no, no. The bus is too slow, don't you know? I would rather take a train, that's how I would go. How did you get there? How did you go? Did you take a train? No, no, no. The train is too fast, don't you know? I would rather take a jet, that's how I would go. How did you get there? How did you go? Did you take a jet? No, no, no. The jet is too high, don't you know? I would rather take a car, that's how I would go. How did you get there? How did you go? Did you take a car? No, no, no. Petrol is too expensive, don't you know? I will just walk. That's how I would go. बघा इथे काय सांगितलेलं आहे की शेवटी संदेश दिलेला आहे, मेसेज दिलेला आहे तुम्हाला की पेट्रोल फार महाग आहे, बरोबर ना? मग आपण जास्तीत जास्त चालत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला पुढे आहे सी. लुक ॲट द पिक्चर अँड स्पीक अबाउट इट. इथे एक छानसं पिक्चर दिलेलं आहे, चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेकल्स दाखवलेले आहेत. बाय रोड, बाय शिप, बाय रोड और रेल्वे, एअरवे, वॉटरवेज असे वेगवेगळे इथे व्हेकल्स दिलेले आहेत आणि त्यावर तुम्हाला बोलायचं आहे. चला तर मग वाचूयात. पिक्चर shows different types of vehicles. We can see a train, car, auto rickshaw, bicycle, tractor, ship, boat, helicopter and aeroplane. Some vehicles travel on roads, some on railways, some in the air and some on water. These vehicles help people travel from one place to another. बघा असं आपल्याला त्याबद्दल बोलायचं आहे, लिहायचं आहे. चला पुढे आहे डी. रीड द नेम्स ऑफ द व्हेकल्स अँड पुट देम ॲट द प्रॉपर प्लेस. इथे वेगवेगळे व्हेकल्स दिलेले आहेत, त्याखाली चार्ट दिलेला आहे. आपल्याला कोणते व्हेकल रोडवरून जातात, कोणते व्हेकल्स रेल्वेजवर आहेत, नंतर एअरवेजने कोणते व्हेकल्स आहेत आणि वॉटरवेजचे कोणते ते डिवाइड करायचं आहे. पहिलं रोडवेजचं पाहूयात. ऑटो रिक्षा रोडवरून जाते ना, बुलक कार्ट म्हणजे बैलगाडी आणि कार. त्यानंतर रेल्वेज, ट्रेन, मेट्रो ट्रेन, मोनोरेल. नंतर एअरवेजने जेट, एरोप्लेन, हेलिकॉप्टर आणि वॉटरमधून कोण जातात तर शिप आणि बोट. पुढे ई आहे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेकल्स यू नो अँड कलेक्ट देअर पिक्चर्स. तुम्हाला माहीत असलेले व्हेकल्सची नावं इथे सांगायची आहेत, लिस्ट बनवायची आहे आणि त्यांचे चित्रही गोळा करायचे आहेत. चला तर मग आपल्याला कोणकोणते माहिती आहेत तर कार, स्कूटर, बायसिकल, बस, ट्रक, ट्रॅक्टर, बाईक, हो की नाही? तर असे माहीत असलेले आपण व्हेकल्स इथे लिहूयात, लिस्ट करूयात. त्यानंतर आहे एफ.
फाइंड न्यू वर्ड्स रिलेटेड टू स्पेस जर्नी फ्रॉम डिक्शनरी. डिक्शनरीमधून स्पेस जर्नी अंतराळाविषयीचे नवीन नवीन शब्द शोधायचे आहेत आणि त्यांचे चित्रसुद्धा आपल्याला इथे गोळा करायचे आहेत. तर चला तर मग शोधूयात नवीन नवीन. तर ॲस्ट्रोनॉट, बरोबर ना. ॲस्ट्रोनॉट म्हणजे अंतराळवीर. नंतर स्पेस म्हणजे अवकाश. सॅटेलाइट, नंतर मून चंद्र. सन म्हणजे सूर्य. अर्थ म्हणजे आपली पृथ्वी. नंतर स्पेस शिप आणि आहे गॅलेक्सी. हे वेगवेगळे शब्द आपण इथे शोधलेत आणि तुम्ही त्यांचे पिक्चर्स म्हणजे चित्रही कलेक्ट करायचे आहेत. नंतर जी आहे आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल सेंटेन्सेस अँड क्वेश्चन्स फ्रॉम द पोएम. ह्या पोएममधून वेगवेगळे सिम्पल क्वेश्चन्स बनवायचे आहेत. नंतर सिम्पल सेंटेन्सेस लिहायचे आहेत. चला तर मग लिहूयात काही साधी वाक्य. पहिलं, द बस इज टू स्लो. नंतर दुसरं लिहूयात, द ट्रेन इज टू फास्ट. तिसरं, द जेट इज टू हाय. नंतर पुढे आहे, पेट्रोल इज टू एक्सपेन्सिव्ह. आणि पाचवं लिहूयात, आय विल जस्ट वॉक म्हणजे मी फक्त चालत जाईन. आता त्यानंतर आपण क्वेश्चन पाहूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डिड यू गेट देअर? हाऊ डिड यू गो? तुम्ही तिथे कसे पोहोचला? तुम्ही कशाने गेलात? दुसरा प्रश्न आहे, डिड यू टेक अ बस? तू बसने गेला होतास का? तिसरा प्रश्न, डिड यू टेक अ ट्रेन? तू रेल्वेने गेला होतास का? नंतर चौथा प्रश्न बघूयात, डिड यू टेक अ जेट? तू जेटने गेला होतास का? आणि पाचवा आहे, डिड यू टेक अ कार? तू कारने गेला होतास का? तर अशा प्रकारे काही सिंपल क्वेश्चन्स आणि सिंपल सेंटेन्सेस आता आपण पाहिलेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्ही आपली शाळा या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.